कोमल कांबळे तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे कारण आज आहे माझ्या नवऱ्याचा बर्थडे। यांचा आज बर्थडे आहे तर आम्ही जातोय कुठेतरी मस्त फिरायला। परू बघा, परू पलू आणि मम्मा आणि पप्पा तिघजण चालले फिरायला, है ना पलू? तर आम्ही आज कुठेतरी जातोय फिरायला, तर त्यासाठी आज आम्ही व्लॉग बनवणार आहेत आणि खूप एन्जॉय पण करणार आहेत। तर काल रात्रीच आम्ही परूच्या पप्पाचा म्हणजे मी माझ्या परूच्या पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट केला। संध्याकाळी पण सेलिब्रेट करणार आहोत, पण आता आम्ही तिघंजणं चाललो आहेत थोडंसं फिरायला कुठेतरी। ते कुठे जाणार आहे ते ब्लॉगमध्ये कळेलच किंवा थंबनेलमध्ये बघून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे जाणार आहे ते। सो लेट्स गेट स्टार्टेड। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सो बाय बाय, स्टार्ट। बरोबर, से हाय। तर आता आम्ही थांबलो आहे पेट्रोल भरायला कारण की आम्हाला खूप लांब जायचं आहे। तर पेट्रोल पाहिजे आणि तिकडे पेट्रोल असेल की नाही माहिती नाही आहे, पेट्रोल पंप असेल की नाही माहिती नाही, म्हणून आम्ही थांबलो आहे पेट्रोल भरायला। परूला नुसते तिचे पप्पा पाहिजे। परूचे पप्पा आले आहेत, परू दे पप्पा। ती बघा पप्पाला बघून धावत गेली। आता आम्ही पेट्रोल भरून निघालो आहे। ट्रॅफिक खूप आहे आणि ऊन पण आहे जरा। सकाळमध्ये किती वाजले तो? 9 वाजले सकाळचं, तरी पण ऊन लागतंच आहे आणि थंडी पण लागते त्याच्यामध्ये। आणि रस्त्याने जरा खूप अशी धूळ येते अंगावरती, डोळ्यात पण जाते। बरू हाय हाय। सो आम्ही आता चाललेलो आहे, मला खूप भूक लागली आहे। बघू आता कुठे थांबवत आहेत खायला। आम्ही आता खायला थांबलो आहे। का आला? हां ठीक आहे। सो आता आम्ही खायला थांबलो आहे। बघू आता काय नाश्ता भेटतो इकडे। ए पप्पाला किशी दे की। परूला मजा येते। अरे वा, बाय बाय परू, बाय 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 बाय। अरे वा वा, झोप आली झोप आली। तर आता आम्ही खायला थांबलो आहे, इथे हायवेलाच थांबलो आहे खायला। धूळ खूप आहे रोडने, त्यामुळे पुरं शर्ट वगैरे त्यांचं पण खराब झालं आहे, माझा पण ड्रेस पूर्ण खराब झाला आहे, पण मजा येते त्याच्यात पण। आणि आम्ही कुठे जातो ते तुम्हाला सांगतो। तर आम्ही जातोय रोहिणी कृषी पर्यटन केंद्र म्हणून असं एक रिसॉर्ट टाईपच आहे, तिकडे आम्ही जातोय। तर इथे का जातोय त्याचं कारण सांगते। मी शाळेत असताना म्हणजे का आलं, मी शाळेत होते, माझ्या शाळेचं नाव होतं शारदाश्रम विद्यामंदिर मुलींची शाळा, जी दादरमध्ये आहे। त्या शाळेत मी 1ली ते 10वीचं माझं शिक्षण केलं आणि आम्ही दरवर्षी आमची सहल जायची, वार्षिक शैक्षणिक सहल। तेव्हा आम्ही सगुणा बागेत गेलो होतो, तर तेव्हा मला माहीत पडलं की कृषी पर्यटन केंद्र म्हणून पण असं काही प्रकार असतो। तर मला जायचं होतं माझ्या हस्बंड आणि माझ्या बाबूसोबत कुठेतरी फिरायला। तर मग मी ठरवलं की असंच कुठलं तरी कृषी पर्यटन केंद्र असेल तिथेच आम्ही जाऊ। तर रोहिणी कृषी पर्यटन केंद्र म्हणून विरारमध्येच एक विरार नाही वज्रेश्वरी जवळ एक आहे,
विरारपासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही इथलंच ठरवलं इथे यायचं म्हणून. आणि हे पण एक कृषी पर्यटन केंद्र आहे, म्हणजे रिसॉर्ट नसतं तिकडे. नेचरशी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात, शेती, झाडं, त्यानंतरला ज्या नेचरशी रिलेटेड गोष्टी असतात त्या. थँक्यू. काकूने आम्हाला उसळ आणली आणि आता त्यात वडा आणणार आहेत. सो आम्हाला असं जायचं होतं कृषी पर्यटन केंद्रामध्येच, तर आता तिथे जाऊन आम्ही बघू. आम्ही कधी गेलो नाही तिकडे, फर्स्ट टाईम जातोय. सो बघू. पारू. सो आणले काकूने आम्हाला छान मिसळ आणि त्यात एक वडा आणणार आहेत बघा. पारू, परूचा खांदावर करा. हां हां हां, ठेव. बाय बाय परू, बाय बाय. ती गेली. अरे वा वा वा. गेला परूला त्यांच्या किचन मध्ये. ती कुणाकडेच राहत नाही, पण ती त्या काकूंकडे कशी गेली माहिती नाही. त्या काकू खूप चांगल्या असतील म्हणून त्यांच्याकडे लगेच गेली ती. वाव, त्या खूप लाड करतात परूचे माझ्या. कशी बघते मला. ती कधीच राहत नाही कुणाकडे, पण ती त्या काकूंकडे कशी राहिली काय माहिती. बघा ती, बघा कशी बघते इकडे तिकडे. अरे वा वा, या या. आम्ही आता नाश्ता करतो. तिकडे पण आहे रिसॉर्टमध्ये आम्हाला नाश्ता, पण तरी पण आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही इथेच नाश्ता करायचं ठरवलं आहे. सो पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहे, तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो. आम्हाला जवळजवळ 1-1.5 तास झाला आम्ही गाडीवरती आहोत आणि परू माझं झोपलं. वेट करून 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 परू झोपला. परू वेट करत होती की कधी यांचं येत आहे, कधी यांचं येत आहे, पण ते काय आलं नाही म्हणून ते झोपून गेले. बघा हो चालेल. असं पण आम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काढतो पाणी. असं पाईप वॉल खोलला की दुसरं झाडून जातो पाणी. त्याच्यामुळे पण अनुभव बरा नाही. बघायची मजबूर ना गावातली. डायनिंग आहे आणि तिथे इथे बघत त्याच्यामुळे एकदम तुम्हाला जवळच आहे. काय तुमच्या मुलीला जर सोडायचं नसेल खाली तर बाकी सगळं पोचलेलं आहे. तुम्ही नाश्ता करायला येता खाली झोपून? पंखा लावता? थंडी खूप आहे. बसले बेडवर आणि ही आमची रूम आहे आणि इथून हा व्ह्यू आहे, सुंदरसा व्ह्यू. आणि हे परू बसले बेडवर. इथे 2 बेड आहेत. रूम खूप मोठी आहे, हे बघा. आता आम्ही थोडंसं फ्रेश होऊ 2 जण आणि मग 3 जण आम्ही फ्रेश होऊ आणि मग आम्ही थोडंसं खायला जाणार आहे. इथे नाश्त्याची पण सोय आहे, नाश्ता करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथलं सगळा जो हा कृषी पर्यटन एरिया आहे तो एक्सप्लोअर करणार आहे. पारू पारू इकडे ये. कम 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 फास्ट. ती वैतागले गाडीवरनं खूप. थोडंसं आराम करते आणि मग आपण खायला जाऊयात, हो ना.
मॉर्नर होतं. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. परूचे पप्पा रेडी होत आहेत आणि परू पण काहीतरी मस्ती करते ते बघा तिकडे कोपऱ्यात. परू हसण्याने वाढते ते आयुष्य. हा इकडे जेवणाचं नाश्त्याचं आहे. परू हाय. कुठे आहेत ते? ये इकडे परू. बाबू इकडे घेऊन ये त्याला. तिकडे जाऊ तर त्याच्यावर बसा. हा झुलाय. हळूहळू खाली बघ. अरे हो बस परूला. मुंग्या आहेत कुठे? ह्याच्यावर नाही आहेत ना, त्याच्यावर बसवा ना त्याला आणि हलवा. तू बस आणि त्याला घे. काय नाही झालं. काय नाही काय नाही झालं. आहे आमचा नाश्ता. कांदे पोहे, चहा. जा पप्पाकडे जा. ते बघ जा पप्पाकडे जा. नको आहे नाही आवडलेलं आहे. ते नाही आवडलं नाही. हा खा बाबा. खा तू खा. छान आहे सुंदर आहे. असं नाही करायचं. ते लिंबू आहे की. तुम्ही करा नाश्ता स्टार्ट. सो आता आम्ही नाश्ता स्टार्ट करतोय. लिंबू टाकलं हिने पोह्यामध्ये. तू नाही खात आहे? तुझं आवडलं बटाटे पोहे. दाखव तू खाऊन वा ले वा. हा आमच्या बंगलोच्या बाहेर एक छोटासा झुला आहे. आता आम्ही एक कृषी पर्यटन केंद्र एक्सप्लोअर करायला चाललोय. इकडे जेवण एकदम घरगुती पद्धतीने होतं. हे असं घरगुती पद्धतीने त्या मावशी जेवण बनवतं. ह्या अशा वरती जायला पायऱ्या बनवल्यात त्यांनी. आम्ही फर्स्ट टाइम झालो. हो एकांत कॉटेज. प्रभात. अच्छा वाव. हळूहळू सावकाश जा.
आता कसली शेती करतो? आता काय भाज्या लावल्या जातात, आता आम्ही लावल्या भाज्या. कसल्या? हे आपले फुलावर कोबी, मिरची, शिमला मिरची, तिखट मिरची, वांगी, टोमॅटो आता चालू केलं. कोथिंबीर, मेथी आणि वाडी साफ करायची. हां ती चिकूची आहे ना? सगळी किती येते. ते बदकं वगैरे कुठे आहेत? बसं ती यायची आहेत का तिकडे? बसं आहे ते शामरूची पिली आणले छोटी छोटी आहेत. परू परू झोप आली. परूला ऊन लागते. कॅप तिची नाही आणलात. ए हम्मा परू हम्मा. ए परू हम्मा. परू कोण आहे? हम्मा आहे ना? हे आपण जिथे आलो ना मग शिकायला. हां हे वेगळं आहे ते वेगळं आहे. काय आहे हे? लवंग सोडून आहे. कॅन्सर कोणतं कॅन्सर वाला? लक्ष्मी हे वालं का? लक्ष्मण फळ. सीताफळ, रामफळ आपण सुपारी आहे. हे सगळ्या भाज्या आपण पाऊस होता ना स्टेन लावतो आम्ही रात्री. बडीशेप आहे. बडीशेप आहे. बडीशेप आहे. काय वास येतोय सुंदर. लहानपण विकतात हो केवड्याचं. गांडूळ खत बनवतो. हे खत आहे ना? खत पण विकतो आम्ही 50 रुपये पॅकेट आहे. कोणतं खत आहे? हे गांडूळ खत गांडूळ खत. वाव. चालण्यावर चालतो ते. झाडं सगळी विकतात. हो. कुठलं घ्यायचं ते घ्या. ओव्याचं आहे का ओव्याचं? आहे ना बघा तुम्ही. ओव्याचं हवं होतं ना तुम्हाला? हां ही सगळी झाडं त्यांची विकतो. कसलं आहे ते? रुपये. काय आहे हे? रुपये. हे ओव्याचं आहे काय? नाही नाही ओव्याचं. हे तेजपत्ता आहे का? हां. तेजपत्ता. थोडं इकडे वेलची. इलायची. वाव. ही वेलची आहे. वेलचीचं पाणी. हा हा हा. झाडं कशी विकतात? किती आहे ना? ही बासरी बनते याची बासरी. त्याची? वाव ह्याची बासरी बनते. ह्याची बासरी बनते. हा मनक्या भाऊ मनक्यावर काय बघा. मनक्या बांबू. कसं निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर लय बरं वाटतं. ही नर्सरी आहे ना? लेमन टीचा वास बघा. लेमन टी बघू इकडे. ही लेमन टी. वास घ्या. परूला द्या वास. बायला हा काय वास येतो यार. कुठे अडुळसा? लावलेत बघा पानं. हा हा हा. अडूस आहे. कढीपत्ता. हे कोणतं? हे ऑक्सिजन घरामध्ये ठेवायचं आहे. हा. वाव. इथे सगळं तुमची यांच्या इकडे वनस्पतीच आहे. हा 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 हा. छोटस आहे याचं बघा. मिंट आहे मिंट मिंट. हे ओवा आहे. हां अरे कशावर पाय दिलं मी? हे मला द्या दादा. देतो. बडीशेप तुलस. हॅलो
कपूर लाजाळू काय जरा माणसं फिरवायला आणल्यात. हो ते आता मला मी आलो फिरवायला. कुठं बांधाना कुठे गेलोय? बांधाना आता चाललोय ना. हे वाव किती क्यूट आहे. झाला. हा बोला. हो 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 बरोबर. कापूर आहे. कापूर हो. कापूर हो देतो आता तेच देतो आपण. ते टिका लावतात ते. टीका लावला हो हो परूला लावा. हो बघतो मी बघतो. अरे वा अरे वा 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 हे इंसुलिन डायबिटीस. अरे वा वा. हे बघा असं पान सकाळी खायचं एक. हा हा. सकाळी पान. वाव. ती बघा लवंग पण आहे तिकडे पुढे. लवंग तुळशी जागा आहे. लवंग आहे. हम्म. हे कॅक्टसचा प्रकार आहे. ते दोन आहेत. हे वेगळं हे वेगळं. हे कॅक्टस आहे. निवडून ग. वा वा सुंदर. पान फुटे स्टोनवर. त्याचं पण पान खाय सकाळी. याचं सरबत बनतोय. हा का? याचा पेरूचा रानसा वास आहे याला. रानस याच्यामध्ये वास. पिशवी आहे. हा कापडाच्यामध्ये पिशवी आहे. त्या पिशवीमध्ये त्याचा रस आहे सगळं. वाव फॅशन फूड आहे. महाग आहे. 25 रुपयाला विकतो आम्ही. वाव. ह्याचे कशावर येतं उपयोगी? सरबत. हा सरबत. सरबत बनतोय. मग कापत नाही. काय नाव आहे या फ्रूटचं? फॅशन फूड. पॅशन फ्रूट. जबरदस्त आहे. बघ वाज बघ. हो बघू. चाकून बघ. आंबा बघ. चाकून बघ. अनस पिलचा सरबत बनतं. पॅशन फ्रूट आहे पण ह्याचा पेरू आणि अननस सारखा थोडासा वास येतो आणि टेस्ट थोडीशी आंबट आहे. सर्वांना माहित नाही ते. बघा काय दिसतोय कमाल. पावसात सगळं हे आहे ना जंगलच आहे. याच्या पाठी डॅम आहे मोठा आता बनतोय आमच्याकडे. ते तुमच्या वसईलाच पाणी येणार याचं पण. दोन आहेत. 1 नंबर 2 नंबर 2 डॅम बनतात. हा एक हा चालू झाला. ते बांध झालाय त्याचं. पाण्याचा काही इथं प्रश्नच नाही ना. पाणी भरपूर ना 12 महिने. त्या बाजून पण मोठा डॅम होतोय. हे भिवंडीमध्ये मोडतं? नाही वसई पालघर. वसईमध्येच मोडतं ना हे? वसईमध्ये 50 वज्रेश्वरी भिवंडीमध्ये मोडतं. हा अनंत आहे ना. अनंत कॉटेज. हा आतमध्ये बघायला भेटेल काय हो? हा दाखवा ना जरा मला आत. मी व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. हा हो हो. हा अनंत कॉटेज आहे आणि तो तिकडे आहे ना तो वैभव कॉटेज आहे असं. सोनू कसं वाटतंय बाबू? धमक धमक धमक. बाय तुला झाडावर चलो ते. हॅलो वा वा. ये धमक धमक. हे काय खाल्लं? काय झाडाचं पान आहे आंब्याचं. थांब 1 मिनिट फोटो काढते. हा ब्लॉग मध्ये थंबनेलला येईल. किशी कर त्याला. बाई खिचडी खिचडी. आला आला. बॉटलचं सगळं आहे ना डेकोरेशन. मस्त लावलंय. टाकाऊ पासून टिकाऊ केलंय सगळं. हे बॉटलचं डेकोरेशन. हे फॅन सारखं काहीतरी आहे पण ते लाकडाचं बनवलं त्यांनी. छान आहे. रात्री मस्त वाटत असेल इकडे. इकडे असे 3 रूम आहेत. ह्याचं नाव आहे हापूस. ह्याचं नाव आहे पायरी आणि ह्याचं नाव आहे केसर. म्हणजे आंब्यांचे हे 3 प्रकार आणि 3 प्रकारचे रूम असं त्या
रूमना अशा आंब्यांची नावं दिली. त्यांनी ह्या लोकांनी मोस्टली ना टाकाऊपासून टिकाऊ असे डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा, हे बॉटल्स आहेत त्या अशा छान छान लावल्या आहेत. खाली झालं. पकडा पकडा पकडा, हे पहिला पप्पाला पकडा. हे ते अंगावर वैतागली. आणि त्याचे छोटे छोटे गेम्स पण आहेत, सापशिडी, परत लुडो वगैरे असं काही काही काय. हे सापशिडीचा गेम आहे. त्यासाठी आता स्विमिंग पूलमध्ये पाणी भरलेलं आहे. जास्त नको आहे आम्हाला पाणी, बस झालं तेवढं आहे. बघा हो किती ते, अजून भरू दे ना थोडं. हां हां भरू दे थोडं. हे बघा तो रोड आहे ना हा मधला तेवढा बघा. पारू, ए पारू, हा काय आहे? मम आहे ना, मम आहे ना. आता आमचं खेळून झाल्यानंतर चेंज करणार ना पाणी. हा हेच पाणी टाकता का? हेच पाणी टाकता, बरं आहे. इथे खेळायला पण आहे परूला. हा हा बाबू, थंड असेल ना पण पाणी. परूच्या पप्पा पाणी थंड आहे कधी बघायला गेलेत. थंड आहे. पप्पाची मस्ती चालली आहे. वा वा. म्हातारी आबा. पिकाबू पिकाबू 1 2 3 पिकाबू. पिकाबू कल ना, ये कल ना. चल जाऊया स्विमिंग पूल जाऊ. चल जाऊया. चल बाय. मी तिघं रेडी झाले स्विमिंग पूल मध्ये जाण्यासाठी. मी पण रेडी झाले. स्विमिंग पूल मध्ये जायला. परू आणि परूचे पप्पा पण झाले. माझा फोन जाते ना तू, थंड आलंय. बघू दे आधी, मला बघू दे. ही बघा एक्साइट झाली जायला. हो हो हळू जावा, तोडाल नाही तर ते. थंड आहे बाबू. भरपूर गार आहे. यायचंय पण खूप गार आहे ना. येते तू जा 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 पप्पा सोबत जा. ये आधी ती तिला हळूहळू ठेवा. सहन करते ती, नाही करत आहे. ए वा वा वा, वर घे वर घे वर घे. कळली नाही की बस झालं.
त्यांच्याकडे पण दाखवा. बरूया जा. ए काय आहे? वाव. ए, वाव. हे बघ की, हे बघ. असं नको पकडू तिचे खांदे. नीट पकड. हे बघ की, हे बघ. कुडकुड. बरं मी डुबकी मारतो. थंडी वाजत असेल त्याला. व्हिडिओ गेला तिकडे नाही गेला. 2 3 ये पाय ये. जा इथे बस मांडीवर. अरे वा वा वा. ये झमक 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 झमक. हे नको पडशील. अरे नाही बाबा मी हात ठेवले. ये ठेव. ये ढमक 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 ढमक. तुझा पप्पा एकटाच मजा करतोय. परूसाठी आम्ही पूल छोटा पण निवडला आणि पाणी पण कमी म्हणजे कमी टाकायला सांगितलं पुलामध्ये. आणि आता परूचा पप्पा एन्जॉय करतोय. अरे अरे आता बुडून येतो मला बुडून येतो बुडून. 1 2 3. कसे पप्पा मजा करते ना. अशा अशा येते नको नको भिजू. आलोय रूम वरती. भिजलोय पूर्ण एकदम. आणि परू पण खूप भिजले तर तिला थोडंसं आंघोळ वगैरे घालते, स्वच्छ करते तिला. आणि आम्ही पण दोघं छान आंघोळ वगैरे करतो आणि मग आम्ही जेवायला जातो. बाय बाय. आम्ही जेवायला आलो आहे. भरपूर स्विमिंग पूलमध्ये खेळलो. म्हणजे माझ्यापेक्षा तर परूचे पप्पाच लय खेळले आणि परू पण भरपूर खेळलं. आणि आता आम्ही जेवायला आलो आहे. आमचं जेवण आलेलं आहे. परूला भूक लागली आहे म्हणून रडते परू. सो आम्ही जेवण झाल्यावर व्हिडिओ कंटिन्यू. आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही जरा थोडं फिरतो. थोडंसं नको पापा. चल. आम्ही थोडंसं फिरतो. मग आता मग थोडं झोपतो आणि मग येतो परत फिरायला. बघू आता ठरवू कसं काय ते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आम्ही झोपून मस्त रेस्ट करून आलेलो आहे. थोडंसं रिलॅक्स व्हायला. परू आणि परूचे पप्पा झुल्यावर बसले. बाहेर इकडे बदकं आहेत. परू बदकांना बघताय. ससे आहेत छोटे छोटेसे. आणि हे बहुतेक हे शामरूग आहे का काय आहे हे? बदकं आहेत. त्या साईडला ससे आहेत. परू परू अरे का कोण आहेत ते? बघते त्यांना ती. बदकांना बघते. परू मगाशी ह्या झुल्यावरनं पडलं पण आता परू ह्याच झुल्यावरती स्विंग एन्जॉय करतोय. मस्त झोपली आहे ती त्याच्यावरती आणि खातीये चपाती. तिला मजा वाटली आहे झुल्यावरती. अरे बापले
देई देई. त्याला मजा वाटली वा. पोहून दमा. सो आता वाजलेत बरोबर 5 आणि आम्ही आता निघालो इकडनं. पण निघता निघता परूच्या पप्पांनी ओव्याचं झाड घ्यायचं ठरवलं आहे. तर ओव्याचा रोपटा आम्ही घेणार आहे. तर ते दादा आहेत ते ओव्याचं रोपटा आणायला गेलेत. परूच्या पप्पांना ओव्याची पाण्याची भजी खायची म्हणून परूच्या पप्पांनी ओव्याचं झाड घेतलं आहे विकत त्यांच्याकडनं. 40 देतो त्याला. हां कुठे आहे ओव्याचं रोपटं? चांगलं आहे ना? छान छान. काय करू, खाली घेऊ? खालीच ठेवा ना. बॅग समोर लावतो ना पुढे. सो आम्ही आता निघालो आहे. आता अजून एक दीड तास तरी जायला लागणार आहे कारण की रस्ते खूप खराब आहेत आणि धूळ पण आहे रस्त्यांवरती. खूप छान वाटलं, गावासारखं वाटलं. आणि आता ह्याचे डिटेल्स द्यायचं झालं ना तर आम्ही इकडे विरारवरून वज्रेश्वरीमध्ये शिरवली म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये रोहिणी कृषी पर्यटन केंद्र म्हणून ह्या रिसॉर्ट नाही आहे, तो कृषी पर्यटन केंद्र आहे. हे बघ कसं मी इथे पर पर्सन आमचे 1000 रुपये घेतलेत आणि त्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड होतं. जेवण, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि परत संध्याकाळचा नाश्ता इन्क्लुडेड होतं. चहा त्याच्यामध्ये पण होता ॲडेड. आणि हे सगळं झालं त्या रिसॉर्टबद्दलची माहिती. आता आम्हाला तिकडे येऊन काय आवडलं तर आम्हाला मुळात ते कृषी पर्यटन केंद्र असल्यामुळे तिकडे सगळं नेचरशी रिलेटेड होतं. तर नेचरशी कनेक्टेड ज्यांना राहायला आवडतं, ज्यांना असं डेली लाईफस्टाईलमधनं कंटाळा आलेला असतो आणि कुठेतरी टाईम स्पेंड करायचा असतो, त्यांनी इकडे आलं तर त्यांना खूप बरं वाटेल. आणि आम्हाला पण खूप बरं वाटलं. आमच्या धावपळीच्या आयुष्यातनं आम्हाला थोडासा टाईम मिळाला एकमेकांना, त्यामुळे बरं वाटलं. आणि तुम्ही पण या नक्कीच, चांगलं आहे. ते लोक पूलमध्ये पण पाणी नवीन टाकून देतात, चेंज करत राहतात. म्हणजे जसं आपण खेळून झालं आपल्या पूलमध्ये तर ते लोक पाणी चेंज करतात, दुसऱ्यांना वेगळं पाणी असतं आणि ते क्लोरीन वगैरे त्यामध्ये नसतं, शुद्ध पाणी असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे इथे लहान मुलांना पण खेळायला मजा वाटू शकते. आमच्या परूने पण खूप मजा केली. पारू हे बघ काय, बाय कर, बाय बाय कर ना. अरे वा, चलो बाय. आम्ही घरी चाललो.